एकोणऐंशीव्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे संतोष करंडक कोठे सुरू करण्यात आले? एकोणऐंशीव्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे संतोष करंडक आसाम राज्यात सुरू करण्यात आले. भटक्या कुत्र्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पहिले कुत्रा अभयारण्य कोणत्या राज्याने सुरू केले? भटक्या कुत्र्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पहिले कुत्रा अभयारण्य पंजाब राज्याने सुरू केले. केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजनेला कोणत्या वर्षापर्यंत वाढवले आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजनेला 2030 ते 2031 या वर्षापर्यंत वाढवले आहे. जानेवारी 2026 मध्ये भारत EU शिखर परिषद कोठे होणार आहे? जानेवारी 2026 मध्ये भारत EU शिखर परिषद नवी दिल्ली येथे होणार आहे. कुंभलगढ वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, जे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे? कुंभलगढ वन्यजीव अभयारण्य राजस्थान राज्यात आहे, जे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. भारताचे पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी बांधण्यासाठी US सोबत भागीदारी कोणत्या राज्याने केली आहे? भारताचे पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी बांधण्यासाठी USA सोबत भागीदारी तेलंगणा राज्याने केली आहे. संगीत कलानिधी पुरस्काराने अलीकडेच कोणाला सन्मानित करण्यात आले? संगीत कलानिधी पुरस्काराने अलीकडेच RK श्रीराम कुमार यांना सन्मानित करण्यात आले.